त्र्यंबकेश्वर देवस्थानाच्या विश्वस्त मंडळावर गुन्हा दाखल करा, पुरातत्व विभागाचं पोलिसांना पत्र। त्र्यंबकेश्वर मंदिर संरक्षित स्मारक असतानाही प्रसादाच्या लाडूंची विक्री, पुरातत्व विभागाची माहिती। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात परवानगी नसतानाही प्रसादाच्या लाडूंची विक्री सुरू झाल्यानं आता हा प्रकार वादाच्या भोवऱ्यात सापडला। गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या या लाडू विक्री प्रकरणी भारतीय पुरातत्व खात्याने त्र्यंबकेश्वर पोलिसांना पत्र लिहून विश्वस्त मंडळाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। मंदिराच्या आवारात प्रसादाच्या लाडूंची विक्री होत असल्याबाबत पुरातत्व खात्याकडून पोलिसांना पत्र पाठवण्यात आलंय। त्र्यंबकेश्वर मंदिर हे संरक्षित स्मारक असतानाही तिथं अनधिकृत व्यावसायिक लाडू विक्री सुरू केल्याचा गंभीर आरोप विश्वस्त मंडळावर करण्यात आलाय। याबाबत त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त कैलास घुले यांनी भाविकांच्या अनेक वर्षापासूनच्या मागणीनुसार आणि काही वर्षापासून बंद पडलेला उपक्रम सुरू केला असल्याचं सांगितलं। नमस्कार, मी कैलास वसंतराव घुले, विश्वस्त त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट। आता या विषयाच्या संदर्भात की त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये देवस्थानतर्फे लाडू वितरण आणि विक्री ही प्रसादाच्या स्वरूपात केली जाते आणि त्याच्या संदर्भात भारतीय पुरातत्व खात्याने यावर आक्षेप घेत एक पोलिसांकडे अर्ज केलेला आहे आणि त्या संदर्भात गुन्हा नोंदवण्याची विनंती केलेली आहे। या संदर्भात मला आपल्या वृत्तपत्र वाहिनीने आणि दृकश्राव्य वाहिनीने काही माहिती मागवली होती। तर सर्वप्रथम म्हणजे हे सदरचे मंदिर हे मॉन्युमेंट ह्या डेफिनेशनमध्ये येतं काय याच्यावर उहापोह होणं गरजेचं आहे। की मॉन्युमेंट म्हणजे स्मारक आणि हे मृत व्यक्तीचं किंवा एखादा ठेवा असतो राष्ट्रीय याचा संस्कृतीचा, यासाठी असतो। हे पूजास्थळी आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या देवस्थानच्या मालकीच्या जागेमध्ये आणि भाविकांच्या अनेक वर्षांच्या मागणीनुसार आणि देवस्थानचा यापूर्वी बंद पडलेला उपक्रम चालू केलेला आहे। 2002 सालापासून तर 2009 सालापर्यंत या ठिकाणी लाडू प्रसाद विक्री प्रभू प्रसाद या नावाने केले जात होतं। त्याच्यानंतरच्या कालामध्ये 2009 ते 2013 मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये देवस्थानची घटना फायनल होण्याच्या दृष्टीने इथे कोणत्या प्रकारचे लोकल सेक्टरची बॉडी अस्तित्वात नसल्यामुळे हा प्रसादाचा वितरणाचा जो आहे हा म्हणजे प्रकल्प बंद पडलेला होता। 2013 नंतर 2018च्या कालावधीत हा प्रकल्प चालू होता आणि त्यावेळेस प्रसादाच्या स्वरूपात शिरा, नंतर लाडू असतील, राजगिऱ्याचे लाडू असतील, ग्लुकोजच्या बिस्किटाचे पुडे असतील, तसं भाविकांच्या वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम करून राबवले जात होते। दरम्यानच्या काळात करोनाच्या आपत्तीच्या कालावधीमध्ये हा उपक्रम बंद पडलेला होता आणि देशोविदेशातून भाविक या ठिकाणी येतात आणि ते या ठिकाणी प्रसादाची मागणी करतात। मध्यंतरी आम्ही खिचडीचा प्रसाद वितरण केला, परंतु खिचडी टिकत नाही, खराब होते, विषबाधा होऊ शकते। लोक भाविक श्रद्धेने ते बाहेरगावी घेऊन जातात आणि मग ते टिकण्याच्या दृष्टीने योग्य असा जो आहे तर सगळ्या ठिकाणी लाडूचाच प्रसाद दिला जातो। म्हणून आम्ही हा जुना बंद पडलेला उपक्रम नव्याने चालू केलेला आहे। हा काही नवीन उपक्रम नाहीये। त्यामुळे आता या प्रकरणावर त्र्यंबकेश्वर पोलीस नेमकी काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।